नमस्कार राम राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे स्किन केअर रुटीनचा, जो की फक्त मेन्ससाठी असणार आहे. म्हणजे जी मुलं आहेत त्यांना स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे, पण ते कसं करायचं माहिती नाही. त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले आपल्याला कोणताही एक फेस वॉश घ्यायचा आहे आणि त्याने आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. मी पहिलेच सांगतो की मी जे व्हिडिओमध्ये प्रोडक्ट दाखवत आहे ते प्रोडक्ट माझ्या स्किन टाईपनुसार मी सिलेक्ट केलेले आहे. त्यामुळे गरजेचे नाही की तुम्ही सुद्धा तेच प्रोडक्ट यूज करावे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट सिलेक्ट करा आणि मगच यूज करा. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे मी फेस वॉशने पूर्ण चेहरा क्लीन करून घेतला आहे. त्यानंतर तुम्हाला एका टॉवेलने चेहरा पूर्ण ड्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढची स्टेप करता येईल. तर बघू शकता तुम्ही, मी पुढची स्टेप करत आहे. याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप आहे टोनर. याच्यामध्ये तुम्ही कोणताही टोनर यूज करू शकता. आणि अगदीच तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटर सुद्धा यूज केलं तरी चालणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला टोनर हातावर घेऊन तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला सुद्धा ते लावायचं आहे. त्याने तुम्हाला मसाज करायचा नाही, ते फक्त असं बोटाने डॅप डॅप मोशनमध्ये तुम्हाला चेहऱ्यामध्ये मर्ज करायचं आहे. आणि त्यानंतर साधारण 5 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे, जेणेकरून ते चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल. त्यानंतर पुढची स्टेप असणार आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे टोनर लावल्यानंतर 5 मिनिटांनी लावलं पाहिजे. तर बघू शकता तुम्ही, असं एक मॉइश्चरायझर घ्यायचं आहे तुमच्या स्किन टाईपनुसार आणि ते चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओत जसं दाखवत आहे तसं तुम्ही चेहरा आणि मानेवर हे मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं आहे आणि नंतर ते व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही स्किन केअर करताना तुमचा स्किन टाईप पहिले लक्षात घेतला पाहिजे आणि मग त्याच्यानुसार तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करून हे स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि मगच स्किन केअर रुटीन फॉलो करा. बघू शकता तुम्ही, माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटची आणि खूप महत्त्वाची स्टेप म्हणजे सनस्क्रीन. तुम्ही सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या स्किनला प्रोटेक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण बाहेर जातो तेव्हा सन बर्न होऊ शकतो, म्हणजे सूर्यप्रकाशाने आपली त्वचा काळवंडू शकते, काळी पडू शकते. त्यामुळे सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सनस्क्रीन कसं लावत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. असं 2 बोटांवर सनस्क्रीन घ्यायचं आहे आणि खूप कमी प्रमाणात सनस्क्रीन लावायचं आहे, नाहीतर आपल्या चेहऱ्यावर व्हाईट कास्ट दिसतात. त्यामुळे थोड्या अमाऊंटमध्ये सनस्क्रीन घ्यायचं आहे आणि ते संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावायचं आहे, जेणेकरून तुम्ही उन्हामध्ये सुद्धा जाऊ शकता. अशा प्रकारे संपूर्ण चेहऱ्याला सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता. तुम्हाला सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही, आता मी सगळ्या स्टेप व्यवस्थित पूर्ण केलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही माझा चेहरा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.